प्रत्येक मुलाला शिकण्याची खूप इच्छा असते. प्रत्येक मुलाला शिकण्याची भूक असते. मग असं असताना सुद्धा मग काही मुलं मागं, काही मुलं पुढं असं का होतंय? कारण आपण त्या मुलांना नेमून दिलेल्या साच्यामध्ये बसवतो आणि त्याला सांगतो, की तू याच पद्धतीने करायचं. म्हणजे जसं की माशाला सांगायचं, की तू झाडावर चढ आणि माकडाला सांगायचं, की तू पोह आणि त्या पोहण्यामध्ये माकड नापास झालं, तर तो चुकीचा. मग झाडावर चढायला मासा अपयशी ठरला तर तो चुकीचा. हे या पद्धतीमध्ये या चौकटीमध्ये आपण मुलांना बसवतो त्यामुळे प्रॉब्लेम होतो. महाभारताचं उदाहरण याच्यामध्ये देता येईल. अर्जुन धनुर्धारी होता, भीम गदाधारी होता, युधिष्ठिरकडे वेगळ्या कॅपॅसिटी होत्या, नकुल सहदेवकडे वेगळ्या कॅपॅसिटी होत्या. पण आत्ताच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण सांगतो की अर्जुनाला तू धनुर्धर तर झालाच पाहिजेस, पण तू गदाधारी पण झाला पाहिजेस. हे जे आहे ते बदललं पाहिजे आणि प्रत्येक मुलाच्या क्षमता बघून त्याला त्या पद्धतीने शिक्षण दिलं गेलं पाहिजे.